भक्ती, शांतता, सौंदर्य आणि निसर्ग सगळे एकाच ठिकाणी. होय, मी आली आहे गणपतीपुळेला. बाप्पाचं हे मंदिर खूप खास आहे, कारण हे बहुधा एकमेव मंदिर आहे ज्याचं तोंड पश्चिमेला आहे. असं वाटते जणू बाप्पा स्वतः उभं राहून अथांग समुद्रापासून आपले रक्षण करत आहे. आम्ही इथे संध्याकाळी पोहोचलो. भक्त निवासमध्ये रूम उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला बाहेर राहावे लागले. त्यामुळे तुम्ही जर इथे येणार असाल तर भक्त निवासमध्ये आधीच ऑनलाईन बुकिंग नक्की करा, जेणेकरून तुमची सोय होईल. फ्रेश होऊन आम्ही लगेच बाप्पाच्या दर्शनाला गेलो. मंदिरात पाऊल ठेवताच मन एकदम प्रसन्न झालं. इथल्या वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आहे. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाजूलाच असलेल्या समुद्र किनाऱ्यावर गेलो. इथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंदही घेऊ शकता. आम्ही तिथे शांत बसून सुंदर सूर्यास्त पाहिला. तो नयनरम्य नजारा पाहून दिवसभराचा सगळा थकवा जणू क्षणात गायब झाला. त्यानंतर आम्ही बाप्पाचा तृप्त करणारा महाप्रसाद घेतला आणि रूमवर परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन घेतलं आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात केली. चला तर मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.